राम माझा सद्गुरू आहे, त्याचं सहस्त्र शिरकमलाने पूजा करणार आहे. म्हणून जगाला काय म्हणायचं ते म्हणू दे, पण तू समजून घे. कळलं का तुम्हाला? म्हणून रामचंद्र प्रभू चालत गेले तिथे, त्याच्याशी लढले आणि शेवटी विचार करा, राम बाणाने मेले. काय भाग्य असेल, काय भाग्य असेल. हे काय साधा आहे का? मग काय तो नरकाला जाईल का? तो नरकाला जाईल का? त्याला कळत नव्हतं का? अथर्ववेद येणारा, ही जानकी नाही आहे, जानकी. अरे जानकी जगन माता, हे जानकी. माझं बोलणं कळलं का? मग पुढची गोष्ट, त्याला बोलवलं. बघा, मूळ स्वरूपाच्या ठिकाणी कुठेच विरोध नसतो. ते म्हणले, नारदा तुम्ही, अरे म्हणाल ते रामचंद्र प्रभूला पूजा करायची आहे आणि शैव कोणी मिळत नाही, तेव्हा तू येतो का? येतो की म्हणले. अरे पण तुला माहिती आहे का पूजा कशा करताय? युद्धामध्ये तुझ्यावर विजय मिळला. ते म्हणले ठीक आहे, मी ठरवलंच आहे. म्हणले त्यात विशेष काय? मी ठरवलंच आहे, रामाच्या चरणीच माझं आयुष्य अर्पण करणार आहे. पण हे दुसरं कोणाला कळता कामा नये. दुसऱ्यांनी रावण जाळलाच पाहिजे. माझं बोलणं कळलं का? दुसऱ्यांनी रावण जाळलाच पाहिजे. रावण शब्दाचा अर्थ, बाकीचा अर्थ असा आहे की तुमच्यातले वाईट विचार, दुष्ट प्रवृत्ती, तिचं दहन झाल्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही, युद्ध पूर्ण होत नाही. तुमच्यातले जी विकार आहेत, म्हणून आपण दसऱ्याला रावणाचं दहन करतो. रावणाचं दहन नाही तर जे तुमच्यामध्ये विकार आहेत ते प्रतीक म्हणून जाळलं जातं. आणि आला आणि थोडक्यात सांगतो, रामाने हात लावला, हे बोलले हात लावा. शिवार शंकर शिवार शंकर शिवार शिवार शंकर 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 म्हणताना शिव प्रसन्न झाले. किती वेळ तरी हात लावला पण प्रसन्न झाला नाही. पण रावणाने हाक मारल्यावर प्रसन्न झाले. काय आहे? नाही म्हणे प्रभूची इच्छा आहे. अरे काय प्रभूची आशीर्वाद, विजय मिळणार. माझं बोलणं कळलं का? लक्षात घ्या. राम नाम एक राक्षसी घेऊ शकतो, राम नाम एक संतही येऊ शकतो, कुणी घेऊ शकतो. ते घेण्याचा अधिकार कुणालाही आहे. नाम संकीर्तन साधन पै कुठीन आपला फाटा फुटला, वाल्या कोळी. बरोबर आहे ना? एवढे मारले, बरोबर आहे. पण शेवटी उद्धार झाला. कळलं? माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. आई असू दे, बाप असू दे, अंतकाळी मी परदेशी. अंतकाळाच्या वेळेला कुणी कोणाच्या उपयोगी पडत नाही. जगातला नामांकित डॉक्टर जरी असला, त्याच्या बापाचा, त्याच्या घरातल्या कुणाचा अंतकाळ जवळ आला ना तरी तो वाचू शकत नाही. कोणाच्या हातात नाही. ज्या दिवशी असेल त्या दिवशी ते होतच. मग आता त्याला नंतर कळलं, घरी जाऊन आला की मी एवढं कमवलं. कसं कमवलं तुम्हाला माहिती आहे? हो म्हणले माहिती आहे. मग माझ्या पापाला वाटेकरी? काही संबंध नाही म्हणले. पहिली थोबाडीत बसली ती बायकोची. ते म्हणले लग्नाच्या पूर्वी मला माहिती नव्हतं तुमचं वर्तन आहे, झाल्यावर कळलं, पण सोडता येत नाही म्हणून तुमच्याजवळ राहिले. 10 वेळा सांगितलं की असली संपत्ती आपल्याला नको, पण तुम्ही तेच उत्तर. आई म्हणली लहानपणापासून तुला मारलं पण तू ऐकलं नाहीस. बाप म्हणला तेच. मुलगा तर काय विचारायलाच नको. तो म्हणला बाबा या असल्या लफड्यात आम्हाला पडायचं नाही.
सुझिकेवर किक मारली आणि मुलगा निघून गेला. नाही कळलं. त्यावेळेला एकच रावण होता, आता गोल्लोगोल्ली रावण आहेत, काही रावणाला तोटाच नाही. असो, अवघड आहे गणित. जीवनाचं कोष्टक विचार केलं तर इतकं सोपं नाही आहे, फार अवघड गणित आहे ना. हा, मग आता मला सांगा, कितीही पातकी कुणी घेतला नाही. जाताना असा छाती करून गेला होता, येताना कुऱ्हाड टाकून दिली. सगळीकडे नारदाकडे आले, नारदाला बांधून ठेवलं होतं. नारदानी बांधून घेतलं स्वतःला. बांध म्हणाले आत्ता एका तासापुरतं, पण आयुष्यभर तुला बांधून ठेवीन, आयुष्यभर तुला बांधून ठेवीन, काळजी करू नकोस. आला तो असाच. सोडलं जा म्हणले. का रे म्हणले, मार्गी नाही म्हणाले. माझ्या उपयोगी ज्यांच्या करता केलं ते माझ्या कोणी उपयोगी नाहीत. माझं पाप कोणी घ्यायला तयार नाही. असा मी घेतो, सोड पाणी. आणि नारदांच्या हातावर पाणी सोडलं, पाप घेतलं. जा म्हणले, आता पुन्हा सुरुवात कर. 1 2 3. नाही म्हणले, सख्या घेतले पदरी, आता न टाकावे दुरी. आता पदरात घेतलं, मला लांब करू नका. हात ठेविला मस्तकी, आणि देवोनी प्रसाद केले सुखी. काय म्हणू, श्रीराम राम 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 श्रीराम राम. असा राम म्हटला की अंगावर वारुळ चढलं. बरोबर आहे. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. असा राम म्हटला का की तो कोळी आहेस, तुला अधिकार नाही. तुझ्या तोंडातून नाम आलं तर ते अपवित्र होईल. नव्हे नव्हे, सगळ्या जगाला राम वाल्या कोळ्याच्या मुखातूनच कळायला लागला. किती आश्चर्य आहे. कळलं का नारायण नामाचं पावित्र्य. कोणी घ्यावं म्हणून सांगितलं, बंधन नाही. केव्हा घ्यावं, बंधन नाही. कसं घ्यावं, निजल्याने गाता उभा पांडुरंग, आणि बैसल्या कीर्तन करिता डोले. म्हणून अशौच्ये जपो नये, आणि का ते ऐकू नये. ऐसिया मंत्रा ते जगबी हे, त्याचे फळले फळणे थोडे परी, शोभणे बहु. बर का. आता पूजा वगैरे मोठी करायची असेल तर तुम्हाला बोलवतात, बरोबर आहे ना. का बोलवायचं तुम्हाला. आम्ही केलं तर कुठे चुकीचं होऊ नये, आणि चुकीचं झालं तर ते पाप आम्हाला लागू नये. तुम्हाला ते शास्त्र माहिती आहे, बरं का. आम्ही एक मंत्र म्हणून भलतंच काहीतरी वाहू. माझं म्हणणं कळलं का. हा, जो मंत्र म्हणताना ज्या वेळेला ते टाकायला पाहिजे, बघा त्या मंत्राक्षर देतात, हात दिले की टाकून मोकळा होतो. ते म्हणतात अहो तसं नाही आहे, अक्षदा पूर्ण. मग पुन्हा तो ब्राह्मण त्याच्या हातात देतो. याचा अर्थ कळला का. कोणी म्हणावं, ज्याला माहिती असेल, ज्याला माहिती नाही त्यांनी जर म्हटलं तर ते पाप लागल्याशिवाय. पण राम नाम माहिती असू दे नाही तर नसू दे, तू घे, काहीही बिघडणार नाही. तिथे एक मधला भाग सांगायचा राहिला. त्याचं इतकं पाप वाढलं होतं की राम त्याच्या तोंडाला येत नव्हता, म्हणता येत नव्हता असं नव्हे, बर का. हा, इतकं वाढलं होतं. कारण तोंडात काय बसायचं, कोराड मारायची, लात कमरेत घालायची, मरा मरा. ते म्हणले तुला काय येतं मरा. बर म्हणले तेवढंच म्हण जोरात, मरा 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 मरा. झालं राम, झालं राम. मरा 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 मरा. उलट झालं, सायकल फिरली. आलं का लक्षात. आता नीट लक्षात घ्या. मग आता
कोळ्याला जर एवढी कीर्ती प्राप्त झाली, शेवटी काय दैवाचा खेळ अलौकिक आहे. जानकीला वनामध्ये सोडल्यानंतर जानकी कुणाच्या आश्रमात जावी? नाही का? कोणातरी राजाच्या घरी बाळंतपण झालं नाही. बाळंतपण कुणी केलं? वाल्मिक ऋषींनी. आणि त्याच्या आश्रमामध्ये लवकुशांचा जन्म झाला. ते इतके पावरफुल झाले की ते कुणालाही ऐकेनात. शेवटी रामचंद्र प्रभूला यावं लागलं. सगळे चुलते बिलते असे ओळीने खलास करून टाकले, मूर्छा येऊन पडले. सगळेजण चकित झाले. काय मारुतीरायाला फक्त माहिती होतं हे साधं नाही आहे, हे रामपुत्र आहेत, पण सांगायचं नाही. काय किती आश्चर्य आहे, किती आश्चर्य आहे. राम नामामध्ये ताकद काय आहे. म्हणून काय म्हणा, जय जय राम कृष्ण हरी. दुसरा अभंग सांगतो ज्ञानेश्वर महाराजांचा. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. मी फरक करीन. राम नाम म्हटल्यानंतर संसार बंधन तोडायची गरजच नाही, ते आपोआपच तुटलं जात. आपुली आपण, आपुली आपण नाही, आपसुकच होईल. माझं म्हणणं कळलं का? आपसुकच सोडवणूक होईल. निराळं करण्याचं काही. आणि कसं वर्णन केलंय. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. राम म्हटल्यावर रूप साजिर, नाम साजिर. कृष्ण म्हटल्यानंतर रूप साजिर, नाम सांगे साजिर. आणि हरी म्हटल्यानंतर कटावर कर ठेवलेलं रूप सुंदर, नाव सुंदर, सगळं सुंदर. म्हणून मंत्र फक्त सुंदर नामाचा झालाय, कारण ध्यान सुद्धा सुंदर असावं. पहिल्या प्रवचनात केव्हा तरी सांगितलं होतं. नरसिंहाचं ध्यान सांगितलं तुम्हाला मी. देवच आहे, अवतार आहे. पण तो जर रात्री स्वप्नात आलं आणि तुम्हाला आडिओ मांडीवर घेतलं तर तुमचं काय होईल? मी तुम्हाला हसण्याकरता सांगितलं नाही, वास्तव्य सांगितलं. रूप सुद्धा कसं असावं. साजिरे गोजीरे रूप मनोहार, ध्यानी निरंतर आवडते, बळिया शिरोमणी उदारांचा राणा, आवडला मना जीवी जीवा, बळिया शिरोमणी उदारांचा राणा. कोण आवडलं? साजिरे गोजीरे रूप मनोहार. मग काय म्हण? नारायण नामे नारायण नाम, आणि नारायण नाम झणत्कार रे. झणत्कार निघाला पाहिजे. माहिती म्हणून सांगतो. हे आमचे विणे वगैरे असतात ना, तंबुरे असतात ना, तार वाजते पण झणत्कार निघत नाही. म्हणून त्याला जवार खोलायची म्हणतात. काय ते घासून बरोबर लेवल करतात. नाहीतर तंबुऱ्याला जवार येण्याकरता बारीक दोरा घातला जातो आणि त्या पॉइंटला आलो की असा झर्र नाद निघतो. काय त्याचे पडसाद उठतात, पडसाद उठतात. आणि हे वाजलं की तिथल्या इथे बद्ध. पण तो नाद निघायचा असला तर जवार खोललेली असते. नुसतं बोट टाकलं की कैक वेळ तरी ते नाद तिथे राहतो, कैक वेळ तरी नाद राहतो. आणि म्हणून या ठिकाणी महाराज मोठ्या कौतुकाने म्हणाले, नारायण नाम नारायण नाम नारायण नाम झणत्कारे. नारायणाचं नाम घे, झणत्कार आहे त्याच्यात. बोट टाकल्याबरोबर बघा काही काही विणा असा लागतो
बोट टाकले की पण ती जवार खुलली पाहिजे. तसं तुमच्याकडे नाद आहे, पण संतांच्या संगतीमध्ये जरा जवार खोलून घ्या. की जवार कोणालाही खोलता येत नाही. विणा वाजवता येतो, पण जवार खोलणार निराळच असतात. त्यांना माहिती असतं किती घासावं, काय करावं, कसं घालावं, दोरा कसा घालावा. मग असं नुसतं बोट टाकलंय की झणत्कार रे. तसं नारायण नाम असं पावरणी यावं की नारायणानं सुद्धा म्हणा वा 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 वा. नारायण नाम, नारायण नाम, नारायण नाम झणत्कारे रे. बाह्याव भारावी त्यावरी कहाळ लावावी. गातिया ऐकतिया उणीव येऊने दावी. कुणाला? उत्तमापासून अंतेजावरी आणि मुक्तीची शेल मागावी रे रे. बाहे उभारावी त्यावरी कहाळ लावावी. निशाण. आणि हे नाम कसं आहे? गातिया ऐकतिया उणीव येवो नेदावी. इथे पहिलं काय सांगितलं? वेद अशुद्ध म्हटला तरी पाप आहे आणि कानाने ऐकलं तरी पाप आहे. इथे काय म्हणतात? कसंही म्हणू दे, गातिया ऐकतिया काय म्हणतात बघा, उणीव येवो नेदी. गाणाराने गायलं आणि ऐकणाराने ऐकलं तर त्याला उणीव येणार. म्हणून प्रवचन करणं ही जशी भक्ती आहे, कीर्तन करणं ही जशी भक्ती आहे, तसं श्रवणी सुद्धा गातिया आणि ऐकतिया. गाणाराला जे पुण्य तेच श्रवण करणारा पुण्य. म्हणून श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी आणि साम्राज्य भोनी सुखे नांदा. म्हणून गातिया ऐकतिया उणीव येऊने दावी. उत्तमापासोनी अंतेजावरी. उत्तम श्रेष्ठ ब्राह्मण अंतेजावरी. काय म्हणतायत? मुक्तीची सेल मागावी रे रे. ज्याला पाहिजे त्याला मुक्ती मिळेल. हेच नामाचं तत्व आहे. इथे चुकीचं म्हटलं तर बंधन आहे. आणि नारायण नाम कसंही जरी म्हटलं, गाणाराला ऐकणाराला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण एक सांगू का याच्यातलं वर्म? जो नामधारक आहे तो मुक्ती मागतच नाही. तो काय म्हणतो माहितीये का? घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. दुसरा एक प्रख्यात तुकाराम महाराजांचा अभंग. सांडोनिया सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा. का रे न घ्यावा जन्म, प्रेम लुटावे नाम. पुनर्जन्म प्राप्त होऊन जर तुझ्या नामाचा आनंद भोगता येत असेल तर का होऊ नये? का घेऊ नये? काय वाईट आहे का? काय वाईट आहे का? नाम नसेल तर वाईट आहे, बरोबर आहे. पण तुझं नाम जर पुढच्या जन्मात जर आमच्या वाटणीला येत असेल तर जन्म का मागू नये? का मागू नये? म्हणून तुकोबारात ठासून सांगतात, घेईन मी जन्म यादसाठी देवा. अरे याच्याकरता घेईन जन्मांतरे, हेच कराया खरे. अजून सांगू का? देव सुद्धा जन्म घ्यायचा बाकी आहे, अजून कलंकी बाकी आहे. मत्स्य कुर्मवरा अवतार घ्यावेच लागले ना. आणि जे जे अवतार झाले, तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यावर मी होतो. जे जे झाले अवतार तुका त्याचे, अंबरीश प्रल्हाद उद्धव, बरोबर आहे ना, अंगद उद्धव नामया आणि तुकया, अवतार परंपरा सांगितली. जे जे झाले अवतार तुका त्याचे, बरोबर आहे. मग अंबरीश राजा एवढा शापात अडकला, किती आश्चर्य आहे. अहो दुर्वास म्हणजे भक्त देवाचा, त्याचा रथ ओढला आईसाहेबांच्या बसून दुर्वासाला. पण काय बुद्धी झाली कोणाला माहित.